जवाहर शिक्षण प्रसारक संस्थेचे कैलासवासी जेटी गर्दे माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय सडगाव शिक्षक श्री भगवान पाटील, नंदकुमार लोखणे, वरिष्ठ लिपिक श्री देवेंद्र पाटील यांचा सेवापूर्ती सत्कार सोहळा संपन्न. धुळे तालुक्यातील जवाहर शिक्षण प्रसारक संस्थेचे कैलासवासी जेटी गर्दे माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय सडगाव येथे आज दिनांक 31 मे 2025 रोजी सकाळी 10 वाजता कार्यालयात सेवापूर्ती सत्कार सोहळा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाप्रसंगी अध्यक्षस्थानी मधु पाटील हे होते, तर यावेळी युवक काँग्रेस अध्यक्ष गणेश गर्दे, माजी सरपंच दादाभाऊ पाटील, माजी सरपंच पांडुरंग दादा गर्दे, माजी सेवानिवृत्त मुख्याध्यापक माणिक भाऊसाहेब भुरा खंडेकर, सेवा सोसायटी चेअरमन आधार मामा, विक्रम अण्णा, रामचंद्र पाटील, आबा गर्दे, अधिकार आयनोर, योगेश चितळकर, देवा माऊली, आबा शिंदे, ज्ञानू खंडेकर, योगेश मासुडे, पोलीस पाटील दादाभाऊ मासुडे, पांडुरंग खंडेकर, सुरेश पाटील, पुंडलिक खंडेकर, जयदेव पाटील, शिक्षक सहकारी मध्ये आप्पा पाटील, PR पाटील, RT पाटील, ID पाटील, पराग शिंदे, योगेश पाटील, बोरसे सर, कमलाकर गर्दे, कोतेकर मॅडम, शिवदास पाटील, KJ पाटील, लखन पाटील, ठाकरे सर, दादाजी भाया पाटील, देवा पाटील, सकाराम पाटील, आबा गर्दे, अरुण पाटील, यमराज पाटील, गणेश भाऊसाहेब आदी सर्व मान्यवर पदाधिकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्या उपस्थितीत या ठिकाणी सेवापूर्ती सत्कार सोहळा कार्यक्रम पार पडला. तर या प्रसंगी या ठिकाणी देवेंद्र बापू पाटील हे MA झाले असून 1986 साली ते लिपिक म्हणून रुजू झाले. तर आज 2025 मध्ये नियत वयोमानानुसार ते आज सेवानिवृत्त झाले असून त्यांना 2 मुलं 1 मुलगी असून दोघे इंजिनियर असून मुलगा नाशिक येथे इंग्लिश मीडियम स्कूल चालवित आहे. तर विश्वदीप पाटील, स्मिता पाटील, अमर पाटील, जावई कुणाल ज्ञानेश्वर मदने ते देखील इंजिनियर आहेत. तर पत्नी सौ संगीता देवेंद्र बापू असा त्यांचा परिवार असून त्याचबरोबर भगवान नारायण पाटील उपशिक्षक हे देखील MA BEd झाले असून हिंदी मराठी विषय मुलांना शिकवित होते. 1995 साली ते शिक्षक म्हणून रुजू झाले. तर आज 2025 मध्ये ते नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले असून त्यांना मुलगा मुलगी 2 मुलं असून सौ रेखा भागवत पाटील पत्नी, मुलगी अक्षरा कन्हैया शिंदे, जावई कन्हैया जगन्नाथ शिंदे कॉम्प्युटर इंजिनियर असून मुलगा MBA झाला असून अंकित भगवान पाटील असा त्यांचा परिवार असून त्यांनी देखील विविध ठिकाणी शिक्षक म्हणून आपली त्यांनी सेवा बजावली. त्याचबरोबर शिक्षक नंदकुमार लोखणे हे देखील